नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्सबद्दल बोलणार आहोत. राज्यात 2025-26च्या संकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी नवीन कर्जमाफी योजना जाहीर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तर याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर अशाच अपडेट्सला आणि मोठ्या इन्फॉर्मेशन्सला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की यावर येते शेतकऱ्यांविषयी माहिती आणि तुमच्यासाठी खास करून कर्जमाफीच्या अपडेट्स आणि योजनांच्या अपडेट्स आणि न्यूज. तर बघूया आपण काय मोठी ही अपडेट्स आली आहे. राज्य सरकारने 30 जून 2025 ते 30 सप्टेंबर 2025च्या दरम्यान थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाची संपूर्ण माहिती गोळा करण्याचे आदेश बँकांना दिले होते. यासाठी प्रवीण परदेशी यांच्या नेतृत्वाखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती कर्जमाफीची व्याप्ती, पात्रता आणि निकष आणि अंमलबजावणी पद्धत ठरवणार आहे. तर बँकांकडून काही माहिती संकलन सुरू आहे. तर बघूया आपण नेमकी काय आहे ते. नाशिक जिल्हा बँकने सुमारे 74,000 रुपये शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे. इतर सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांकडून डेटा गोळा केला जात आहे. 30 जून 2025पर्यंत थकबाकी असलेले शेतकरी विशेष लक्षात घेतले जाणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, संभाव्य पात्रता त्यासाठी काय निकष आहे तर ते आपण बघूया. जून 2025 पर्यंत थकीत पीक कर्ज किंवा शेत संबंधित कर्ज, सहकारी किंवा राष्ट्रीयकृत बँकांकडून घेतलेले कर्ज आधार कार्डद्वारे पडताळणी करण्यात येणार आहे. तर ही घोषणा कधी होणार आहे शेतकरी बांधवांनो? तर बघा की आधी जून 2025पर्यंत थकीत पीक कर्ज जे शेती संबंधित कर्ज होतं, तर जी सहकारी किंवा राष्ट्रीयकृत बँकाकडून घेतलेले जाणारे जे कर्ज आहे तर ते आधार कार्डद्वारे पडताळणी केली आहे. जर तुमचा आधार कार्ड नंबर आणि फोन नंबर हे जर वेगवेगळे असेल तर तुम्ही त्यामध्ये दुरुस्ती करू शकता. आणि ही आधीच अपडेट्स आहे. तर याची घोषणा होणार आहे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात. ही घोषणा करण्याची शक्यता झालेली आहे. तर ही अंमलबजावणी 2026पर्यंत होऊ शकते अशी चर्चा खास सरकार करत आहे. थेट मदत पॅकेजची शक्यता. राज्याच्या आर्थिक अडचणीत लक्षात घेता सरकार कर्जमाफीपूर्वी थेट मदत पॅकेज म्हणजेच रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यावर भर देत आहे आणि शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देत आहे. जर ही योजना जाहीर झाली तर लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. आर्थिक ताण कमी होऊन शेतीसाठी नव्याने उभ्या होण्याची संधी मिळते. तर जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या कुटुंबात कोणी शेतकरी असेल तर ही माहिती नक्की शेअर करा. आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भारत.